नमस्कार, मी प्रियांका आणि ही इवा. आम्ही स्वागत करतो आमच्या चॅनलवर इवा आणि आई. आज मी तुम्हाला घेऊन चालले इवाच्या क्रिसमस पार्टीवर, जिथे केलं आईनं खूप सारी प्लॅनिंग आणि इवाने केली खूप सारी मस्ती आणि थोडीशी मदत पण. तर चला तर बघूया, लागूया तयारीला. लेट्स गो. चला तर सुरुवात झाली भाज्या चिरण्यापासून. पेपर्स आणि कांदा बारीक चिरून घेतला आणि माझी छोटी हेल्पर सोबत होती, त्यामुळे मला कामाची चिंताच नव्हती. नंतर लगेच मी पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यात पास्ता उकळायला टाकला. नंतर पटकन फोडणीला कांदा आणि व्हेजीस टाकून परतून घेतल्या. त्यामध्ये मग रेड आणि व्हाईट पास्ता मिक्स करून चांगलंच मिश्रण बनवून शिजवलेला पास्ता टाकला आणि असा आपला झटपट पास्ता रेडी झाला. पास्ता तयार झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली कोल्ड सँडविचची. त्यासाठी घेतलं क्रीम चीज आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये आम्ही भाज्या घातल्या, लाईक ढोबळी मिरची, कांदा, स्वीट कॉर्न्स आणि थोडेसे मसाले. मुलांच्या हिशोबाने स्पायसेस कमीच टाकले, ब्लॅक पेपर, इटालियन हर्ब्स आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर हे मस्त फिलिंग ब्रेडमध्ये स्टफ केलं. एक सँडविच करून तयार होत होती आणि सगळं कसं रंगतदार वाटत होतं. इवा तर प्रत्येक स्टेपला उत्सुक होती. कधी ब्रेड हातात घेते, कधी फिलिंगला बघते. तिच्या छोट्या हाताने थोडी मदतही केली. कोल्ड सँडविच नंतर आम्ही बनवले ग्रिंच फ्रूट स्टिक्स. हा इवाचा सगळ्यात फेवरेट पार्ट होता. त्यासाठी घेतले ग्रेप्स, बनानास, स्ट्रॉबेरीज अँड मार्शमॅलो आणि ह्या सिक्वेन्सने आम्ही ते एक स्टिक्सवर लावत गेलो. या प्रक्रियेत इवाची खूप मदत झाली. हो, ती खूप उत्साहाने स्टिक्स बनवत बसली. प्रत्येक स्टिकमध्ये तिला तिचं काहीतरी वेगळं करता येत होतं आणि मध्येच खाण्याचं काम हे चालू होतं. खाण्याच्या गोष्टी बनवत असतानाच मध्ये वेळ मिळेल तेव्हा मी थोडे डेकोरेशन करत होते. क्रिसमस ट्री तर आम्ही आधीच सजवली होती, त्यामुळे आता फक्त छोट्या छोट्या गोष्टी उरल्या होत्या, लाईक सांताचे स्टॉकिंग्स लावले, क्रिसमस पिलो बदलले आणि टेबल क्लॉथ ठेवून पार्टीच्या थीमला शोभेल असं सेटअप केलं. ग्रीन स्टिक्स आणि डेकोरेशन झाल्यानंतर मी सुरुवात केली क्रिसमस शेप्सचे चॉकलेट बनवायला. इवा मात्र यावेळेला तिची दुपारची झोप घेत होती, त्यामुळे हे काम एकटीनंच केले. चॉकलेट मेल्ट करून मोल्डमध्ये आणि क्रिसमसचे सुंदर शेप, स्टार्स, बेल्स अँड ट्रीज तयार झाले. चॉकलेट तयार झाल्यानंतर मी बनवलं हॉट चॉकलेट, जे की क्रिसमससाठी स्पेशली बनवतात. त्यासाठी चॉकलेट, दूध आणि कोको पावडर मिक्स करून एकदम क्रीमी हॉट चॉकलेट तयार केलं. त्यासोबत मार्शमॅलो आणि व्हिपिंग क्रीम साईडला ठेवणार होते. या ऍक्टिव्हिटीसाठी मी सगळ्या ऍक्सेसरीज सॉर्ट करून ठेवल्या. आम्ही ठेवलेले स्टिकर्स, स्नोमॅन किट आणि स्क्रॅच स्टिक्स. त्यासाठी सगळ्या ऍक्सेसरीज एका ट्रे मध्ये सेट करून ठेवलेल्या. त्यांना आवडलेल्या अशाच उपयोगी आणि मजेशीर गोष्टी निवडायच्या होत्या आणि त्यासाठी सांताच्या थीमचा विचार केला. प्रत्येक पॅक व्यवस्थित सजून तयार केला, जेणेकरून गिफ्ट देताना मुलांना खूप आनंद होईल. पार्टीची तयारी सुरूच होती. खरं आता वेळ होती मुलांसाठी रिटर्न गिफ्ट तयार करण्याची. मुलांना खूप आनंद होईल अशाच गोष्टी मी निवडल्या होत्या, लाईक चॉकलेट्स, स्टेशनरी सेट्स, सांताचे रिस्टबँड्स, सांता पॉपिट्स, कलरिंग बुक्स आणि मस्त क्रिसमस स्टिकर्स. गिफ्ट तयार झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली खाण्याच्या पदार्थांची सेटअपची अँड कॅन्डीज टेबलची. चॉकलेटसाठी खास काउंटर तयार केला. त्यावर मस्त कप्स, मार्शमेलो अँड साईडला व्हिपिंग क्रीम ठेवलेली. फूड आयटम्स, क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज अँड स्वीट कॉर्नर असे वेगवेगळे अरेंज केले. असं हळूहळू सगळी तयारी पूर्ण झाली. इवाच्या मदतीमुळे हे क्षण खूप खास झाले. एक पाहुणे आले आणि पार्टीला सुरुवात झाली. फर्स्ट ऍक्टिव्हिटी होती बिल्डिंग स्नोमॅन. त्यांनी खूप मनापासून आपापले स्नोमॅन बनवले, कधी डोळे लावत, कधी नाक, तर कधी टोपी सजवत. सगळे खूप क्रिएटिव्ह झाले होते. मुलांसाठी हा एक वेगळा अनुभव होता आणि त्यांना हे खूप आवडलं. स्नोमॅन ऍक्टिव्हिटी नंतर आम्ही स्टिकर्स ऍक्टिव्हिटी सुरू केली. मुलांनी क्रिसमस थीमचे स्टिकर्स असून त्याचे छोटे छोटे क्राफ्ट प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केली. सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही थोडा रिफ्रेशमेंट ब्रेक घेतला. ब्रेक नंतर सुरुवात केली व्हाईट एलिफंट गिफ्ट एक्सचेंजला. मुलं खूप एक्साइट होती कारण त्यांना गिफ्ट मिळणार होते ना. गंमत अशी होती की त्यांना समजतच नव्हतं की गिफ्ट एक्सचेंज करायचे आहेत. मुलांना नीट समजावून सांगायला आम्हा पालकांना खूप वेळ गेला. प्रत्येकजण स्वतःच्या गिफ्ट ठेवायला तयार नव्हता. शेवटी आम्ही पालकांनीच त्यांच्याकडून गिफ्ट एक्सचेंज करून घेतले आणि कसाबसा गेम पूर्ण केला.
अशा प्रकारे मुलांनी खूप मजा मस्ती केली आणि त्यांना बघून त्यांच्या पालकांनीही खूप एन्जॉय केलं. शेवटी सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिले आणि गुड बाय म्हणत पार्टी संपवली. आशा करते की तुम्हालाही आमच्या इवाच्या पार्टीत खूप मजा आली असेल. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट्समध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. धन्यवाद.